पर्यंत हे सगळं जाईल असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय। तर जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडे यांनीच आणलं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। उशिरा का होईना धनंजय मुंडे यांना शहाणपण आलं असंही ते म्हणाले। आता धनंजय मुंडे पश्चाताप करायला लागलेत। जातीपाती देवरात वाच केला, बंजारा समाजाचा देवरात वाच केला, 2-4 धनगराच्या हाताखाली जातो, बाकीचा धनगराचा सगळा देवरा केला, मुसलमानाचा देवरा केला, दलित बांधवाचा कार्यक्रम केला। आणि ज्या मराठ्यांनी, तुला विशेष सांगतो परळीत, तुला ज्या मराठ्यांनी मोठं केलं त्या मराठ्यांचे तो मुर्दे पाडले। जातीवाद कुणी केलं? जातीवाद तू नाही केला? हे जातीवाद नाही का? महादेव मुंडेच्या प्रकरणात न बोलणं, संतोष देशमुखाच्या प्रकरणात तू समर्थन करणं आरोपीचं, ही जातीवाद नाही का? हे जातीवाद नाही? काय हे काय? माझ्या घातपाताचा तो सुपाऱ्या देणं, ही जातीवाद नाही, जातीपात नाही का? हे काय? हे काय? आता तो बलात्कार करणारा पोरगा, त्याला म्हणतो तू सांभाळावं लागणं, साथ द्यावं लागणं, बाईट येतो ही बलात्कार करणाऱ्याला। हे जातीपात नाही का? जातीपातीच नाही। आणि तुला आता कटाळा यायला लागला होय? इथं लोकांवरती मुर्दे पाडायचे, बलात्कार करायला लावायचे, खंडण्या मागायला लावायच्या, आता पश्चाताप करायला वेळ। अरे तुला उशिरा व्हायना शहाणपण आलं ते तरी बरं झालं। बरं झालं ते काय म्हणतात ना, काहीतरी म्हणे नाक गेल्यावर भोक राहिले का काहीतरी म्हणतात ना, तसं झालं तू आता। बरं झालं, पण उशिरा व्हायना, आम्हाला काय अडचण नाही। तू उशिरा जरी सुधारला तरी काय अडचण नाही आम्हाला, पण मराठ्याच्या नादी लागू नको भाऊ। आणि इथून पुढं गुन्हेगारी करणाऱ्याला साथ देऊ नकोस। तुझ्या थोड्या लाभार्थी टोळीमुळं अख्खा दुरावा झालाय मराठा समाजात आणि वंजारी समाजात, फक्त तो यामुळे झालेला आहे। पुढं शहाणा होय, आणि तुझं बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय, ध्यानात ठेव, फक्त तुझ्यामुळं। मनोज जरांगे यांचं हे वक्तव्य आपण ऐकलेलं आहे। जातीपातीचं राजकारण धनंजय मुंडे यांनीच आणलं आणि ज्या मराठ्यांनी साथ दिली त्या मराठ्यांच्यावर त्या ठिकाणी त्यांचे मुर्दे पाडण्यात आले असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। धनंजय मुंडे यांच्यावर त्यांनी टीका केलेली आहे। उशिरा का होईना या सगळ्याबद्दल आता धनंजय मुंडे यांना शहाणपण आल्याचंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। त्यांचं ते दोघं ठरवते, पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतं। गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे, आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढलेलं आहे। म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली। जर ती जात त्यांनी माघार घेतली आणि याच्या का हातात गेली, ती जात पुरी जेलात घालेली, गोरगरिबांना अन्नापासून वंचित केलेली। 100% खोटं बोलत नाही, हे त्यांच्याही लोकांना एक दिवस पटल। काय सल्ला असेल? थांबायची निवृत्तीची भाषा बोलली जाते, त्याच्या संदर्भात काय सल्ला असेल? मी सल्ला देणारा कोण? त्यांचं ते दोघं ठरवते, पण मला जे वाटतं ते माझ्या पोटात जे येते तेच खरं बोलतं। गोपीनाथ मुंडे साहेबाचा वारसा चालवण्याची हिंमत त्यांच्याकडे आहे, आणि त्या गोरगरीब जातीला ऊस तोडण्यापासून त्यांनी बाहेर काढलेलं आहे। म्हणजे खूप गरिबीतली जात त्यांनी वर आणलेली। जर ती जात त्यांनी माघार घेतली, गलिच्छ राजकारणात राहावं की